कष्टकऱ्यांचे नेते, आम्ही ज्यांना सत्यशोधक समाजवादी नेते म्हणत होतो, त्या डॉक्टर बाबा आढावांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या निमित्तानं सत्यशोधक सत्याग्रही समाजवादाचं एक महापर्व संपलेलं आहे. डॉक्टर बाबा आढाव सत्यशोधक होते, ते सत्याग्रही होते आणि ते समाजवादी होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबा आढावांची जी जडणघडण झालेली आहे आणि स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ 75 वर्षांहून अधिक काळ बाबांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील जवळजवळ सर्व नव्या जुन्या पैलूंवरती काम केलेलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर एक अमीट असा ठसा त्यांनी त्यांच्या विचारांनी उमटवलेला आहे. डॉक्टर बाबांच्या बद्दल चर्चा करताना लोक अलीकडच्या काळाबद्दल काही गोष्टींबद्दल, अनुभवांबद्दल वगैरे सांगतात, पण माहीत नसलेले बाबा हे बरेच आहेत आणि ते बाबा जे आहेत ते आपल्याला माहीत करून घेणं हे आवश्यक आहे. पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आवश्यक आहे, महाराष्ट्राच्या सार्वजनिक हितासाठी सुद्धा आवश्यक आहे. बाबांचा जो महत्त्वाचा एक लढा झालेला आहे, तो लढा हा धरणग्रस्तांचा आहे. बाबा शेवटपर्यंत धरणग्रस्त शेतकऱ्यांचे नेते म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. अगदी अलीकडेपर्यंत त्या प्रश्नावर त्यांनी काम केलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशात पहिल्यांदा धरणग्रस्त शेतकऱ्यांचा लढा झाला, तो महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यामध्ये. मुळशी आणि मावळचा शेतकरी जो आहे तो अत्यंत लढाऊ शेतकरी होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो स्वराज्यासाठी लढलेला शेतकरी होता, मावळा होता. या मुळशी खोऱ्यामध्ये टाटानं धरण बांधण्याचं ठरवलं आणि त्या धरणासाठी कोणत्याही प्रकारची विचारपूस चौकशी न करता, कुठलाही मोबदला तर दूरच, कोणत्याही प्रकारची नोटीसही न बजावता शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायला सुरुवात झाली. त्या धरणाच्या विरोधामध्ये सेनापती बापट आणि विनायकराव भुसकुटे यांनी एक लढा उभारण्याचं ठरवलं आणि मावळच्या मुळशीच्या शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली. मुळशी पेटा लढाऊ बाणा म्हणून प्रसिद्ध होता, तो पेटून उठला आणि लढाई झाली. परंतु अपयश आलं त्या लढ्याला. आज 100 वर्षानंतर सुद्धा तिथल्या धरणग्रस्तांचे प्रश्न हे कायम आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात अशाच पद्धतीची परिस्थिती हे पुणे जिल्ह्यातल्या एडगावच्या शेतकऱ्यांवर उद्भवली होती. कोकणी नदीवरती एडगावजवळ धरण बांधण्याचं सरकारनं ठरवलं आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं विस्थापित करण्याचंही धोरण सरकारनं ठरवलं आणि या धरणाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण हे येणार असल्याची बातमी कळाली. बाबा आढावांनी त्याआधीच तिथल्या शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केलेली होती. यशवंतराव चव्हाण येणार म्हणल्यानंतर बाबांनी सत्याग्रह करायचा ठरवला आणि यशवंतराव चव्हाण प्रत्यक्ष आले. त्यावेळेस बाबा आणि त्यांच्याबरोबर शेतकरी, धरणग्रस्त शेतकरी हे एकत्र आले आणि ते रस्त्यावर आडवे पडले. ते रस्त्यावर आडवे पडलेले असतानाच जमलेल्या पोलिसांनी लाठीमार सुरू केला. बाबांना लाठीमार होतोय, बाबांच्या अंगावरती लाठ्या पडतायत हे बघितल्यानंतर शहाजी हंडे नावाच्या तरुण शेतकऱ्यानं बाबांच्या अंगावरती उडी घेतली. वरतून पोलिसांच्या लाठ्या पडत होत्या, डोक्याला, पाठीला काठ्या बसत होत्या, परंतु शहाजी हंडे काही हल्ले नाहीत. बाबांना वाचवण्यासाठी ते तसेच पडून राहिले आणि त्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या ह्या उडत होत्या आणि त्यांच्या डोक्यातून, नाकातून, तोंडातून जे रक्त आलं ते रक्त बाबांच्या अंगावर सांडलेलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांना असं वाटलं की बाबांच्याच अंगातनं हे रक्त निघतंय आणि एकच गलका उठला, बाबा मारला, बाबा मारला. आणि शेतकरी चिवटपणे रस्त्यावर बसून राहिले, रस्ता सोडत नव्हते. आणि मग मंत्री महोदयांना दुसऱ्या बाजूनं
त्या ठिकाणी मंडपामध्ये नेण्यात आलं. सुवासिनींना ओवाळण्यासाठी तिथं तयार ठेवलेलं होतं सरकारी अधिकाऱ्यांनी. त्यातल्या एक 18 वर्षाची एक साळूबाई जुरे नावाची मुलगी उभी राहिली आणि तिनं ते ओवाळणीचं ताट भिरकावलं आणि तिनं सांगितलं की आम्हाला रस्त्यावर आणून तुम्ही धरण कसं का बांधू शकता आणि आम्हाला घर गावं सोडायला लावून तुम्ही कशा पद्धतीनं धरण बांधणार आहात आणि आम्हाला उपाशी ठेवणार आहात. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर सगळे स्तब्ध झाले. त्यावेळेस त्या लाठी हल्ल्यामध्ये बाबांच्या नाकावरती शेवटपर्यंत एक जखम आपण बघितली असेल. बाबांना जवळनं ज्यांनी बघितलं असेल त्यांना लक्षात असेल की बाबांच्या नाकावर एक जखम, ती जखम त्या धरणग्रस्तांच्या लढ्यातली जखम होती. आणि बाबांचा एक डोळा हा निकामी झालेला होता. त्या डोळ्यांनी त्यांना अंधुक अंधुक त्या काळापासून दिसत होता. तर हे एक डोळा आणि नाकावरती जखम हे बाबांनी या धरणग्रस्ताच्या लढ्यामध्ये मिळवलेले. आज बाबांच्या बद्दल पुरस्काराच्या वगैरे गोष्टी चालतात आणि बाबांना हे पुरस्कार मिळायला पाहिजे होते, ते पुरस्कार मिळावेत असे. बाबांनी धरणग्रस्तांच्या आणि कष्टकऱ्यांच्या लढ्यांमध्ये या प्रकारचा पुरस्कार हा स्वतःच्या शरीरावर ते मिळवला होता आणि तो अखेरपर्यंत त्यांनी जपला होता. 6 ऑक्टोबर 1968ला केंद्रीय मंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाणांची गाडी अडवताना बाबा जखमी झाले आणि त्या लढ्याला जे यश आहे ते यश 1976 साली मिळालं. तो लढा बाबांनी तेवत ठेवला आणि मग महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा 1976 बनला. हा म्हणजे जवळजवळ मध्यंतरीच्या 8-10 वर्ष हा संघर्ष चालू असल्याचं आपल्याला लक्षात येईल. या कायद्यामुळे धरणाच्या बरोबरच पुनर्वसनाचाही प्रकल्प हा तयार करण्याचं बंधन हे शासकीय अधिकाऱ्यांवर आलं आणि पुनर्वसनाचा आराखड्यामध्ये काय काय मिळालं तर धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनीला जमीन मिळाली, त्याला राहण्यासाठीचा घराच्या जागेचा प्लॉट मिळाला, संपूर्ण नागरी सुविधा युक्त असं पुनर्वसित गावठाण मिळण्याची गोष्ट जी आहे तो अधिकार हा धरणग्रस्तांना या कायद्यामुळे पहिल्यांदा कागदावर आला. हा या पद्धतीचा देशातला पहिला कायदा झाला. आधी पुनर्वसन मग धरण ही गोष्ट कायदेशीररित्या मान्य करण्यात आली. देशात ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली होती आणि हे डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालच्या लढ्याचं यश होतं. डॉक्टर बाबा आढावांच्या बरोबर कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड जयसिंग माळी जे भोरला नंतर आमदार झाले, यांचे आपल्याला स्मरण करणं आवश्यक आहे. या तिघांनी अत्यंत नेटानं हा प्रश्न लढवला आणि त्यामुळेच हा कायदा प्रत्यक्षात आला. अगदी अलीकडच्या काळामध्ये 2011ला डॉक्टर बाबा आढावांनी पुण्यात महात्मा फुलेंच्या वाड्यापासून मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढण्याची घोषणा केली आणि मग 3-4 दिवसांनी सरकारनं त्यांना चर्चेसाठी बोलवलं आणि त्या चर्चा होऊन लाभक्षेत्रातल्या पुनर्वसनाची संकल्पना अधिक योग्य पद्धतीनं अंमलात आणण्याचं बंधन हे सरकारवर आलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात 1986 असेल, 1999 असेल, धरणग्रस्तांच्या कायद्यामध्ये लोकहिताचे बदलही झालेले आपल्याला लक्षात येतात आणि यातनं हा कायदा विकसित झाला. महाराष्ट्रानं देशाला जे काही दिलेलं आहे त्यातली पहिली गोष्ट ही या कायद्याच्या संदर्भात घडली. त्याच पद्धतीनं रोजगार हमीचा कायदाही 72च्या दुष्काळानंतर जो महाराष्ट्रामध्ये आला तो कायदाही महाराष्ट्रानं देशाला दिलेला आहे. धरणग्रस्तांचा प्रकल्पग्रस्तांचा कायदा जो आहे हा कायदा हाही महाराष्ट्राची देशाला देणगी आहे आणि त्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबा आढाव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, धरणग्रस्त शेतकऱ्यांचं योगदान हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. हे कॉम्रेड जयसिंग माळी, कॉम्रेड दत्ता देशमुख आणि बाबा आढाव यांनी जे संयुक्तपणे प्रयत्न केले त्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा कायदा झाला. तो देशातला पहिला कायदा होता. अर्थात त्याच्या अंमलबजावणीसाठीच्या सुद्धा लढे नंतरच्या काळात उभारावे लागलेले आहेत. अगदी
अलीकडेपर्यंत 2011ला बाबांनीच पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यापासून ते मुंबईपर्यंत धरणग्रस्तांचा लॉंग मार्चही काढला आणि त्या लॉंग मार्चच्या 3-4 दिवशीच बाबांना पाचारण करून सरकारला वाटाघाटी कराव्या लागल्या. ते हे लढे झाले. ते हे अधिकार मिळवण्यासाठीचा एक संघर्ष जो 50 ते 60च्या दशकात मध्ये सुरू झाला, त्या दशकामध्ये त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर दुसऱ्या दशकामध्ये त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचे लढे नंतरच्या काळात 40-50 वर्ष झाले. 1956ला उकाई धरणाच्या विरोधामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. नंदुरबार पासून जवळच. त्यावेळी धुळे जिल्हा संपूर्ण एकत्र होता. त्याला पश्चिम खानदेश म्हणून ओळखलं जायचं. तर उकाई धरणाचा फायदा जो आहे तो संपूर्ण गुजरात मधल्या पटेल लॉबीला तो फायदा होणार होता आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती आदिवासी प्रकल्पग्रस्त होणार होते आणि आदिवासी हे विस्थापित होणार होते. त्या संदर्भामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी हे नंदुरबार जवळ उपोषणाला सुरुवात केली. परंतु प्रस्थापित पारंपरिक कम्युनिस्ट पक्ष नेतृत्वाने मात्र त्यांची संभावना हे रिकामे उद्योग आहेत अशा पद्धतीने केली आणि त्या लढ्याला पक्षातर्फे जो पाठिंबा मिळणं आवश्यक होतं तो मिळाला नाही. कॉम्रेड शरद पाटलांचा तो लढा स्वातंत्र्योत्तर काळातला पहिला लढा होता. त्या लढ्याची या पद्धतीनं पक्ष नेतृत्वानं संभावना केल्यामुळे पक्ष नेतृत्वापैकी कुणीच त्यांचं उपोषण सोडवायला आलं नाही आणि आचार्य आत्रेंना ते उपोषण सोडवण्यासाठी मुंबईवरून नंदुरबारला जावं लागलं. तशीच परिस्थिती डॉक्टर भावाडावांच्या बाबतीत होती. प्रस्थापित पारंपरिक समाजवादी नेतृत्वानं, ज्याला बाबांच्या शब्दात सांगायचं तर या ब्राह्मणी नेतृत्वानं पुरेसा पाठिंबा बाबांच्या लढ्याला दिला नाही. तरीही बाबांनी हार मानली नाही. एका बाजूला पक्षातनं पुरेसा पाठिंबा नाही, दुसऱ्या बाजूला ज्या जनतेवर अन्याय होतोय ती जनता ही अज्ञानी जनता आहे. ह्या जनतेवरती दबाव आहे आणि शासकीय दहशत आहे. असा सर्व बाजूंनी एक प्रतिकूल परिस्थिती असताना बाबांनी हा लढा उभा केला आणि त्या लढ्याला यश मिळालं. आज अनेकांना ही गोष्ट माहीत नाही. महाराष्ट्रातल्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबा आढावांनी जीवावर उदार होऊन एक लढाई लढली आणि त्या लढाईमुळे आज विकासाची फळं चाखणारे जे आहेत ते आपण सर्वजण, ग्रामीण भागातले असो किंवा शहरातले असो, ज्यांना पाणी मिळालं ते पाणी मिळालेले लाभधारक शेतकरी, याही बाबतीमध्ये गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. केवळ कायदा होऊन बाबा थांबले नाहीत, कायदा झाल्यामुळे बाबा थांबले नाहीत. या लाभ क्षेत्रामध्ये सत्ताधारी तर कालच्या काळातही तसेच होते. आज जसे शेतकरी सत्ताधारी आहेत तशाच पद्धतीत होते. या सत्ताधाऱ्यांनी लाभ क्षेत्रामध्ये जमिनी घेतल्या, म्हणजे जिथं पाणी पोचणार आहे त्या भागामध्ये स्वतः जाऊन कमी किमतीमध्ये तिथं शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या आणि अशा पद्धतीनं वसंतराव नाईक असतील किंवा यशवंतराव चव्हाण असतील यांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी ज्या जमिनी घेतल्या त्या जमिनींवर जाऊन बाबांनी सत्याग्रह केले आणि उघडं पाडलं सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या नीतीला. कारण या लाभ क्षेत्रामध्येच पुनर्वसन झालं पाहिजे अशा पद्धतीचा लढा हा नंतरच्या काळामध्ये विकसित झाला आणि तो लढा विकसित करण्यामध्ये बाबांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे जमिनीला जमीन म्हणजे कुठेतरी पडीक जमीन तुम्ही देणार, बरड जमीन देणार असं चालणार नाही. तर लाभ क्षेत्रामध्ये पुनर्वसनाची कल्पना ही नंतरच्या काळामध्ये बाबांनी धसास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी एका बाजूला सत्ताधाऱ्यांना उघडं पाडत दुसऱ्या बाजूंना रस्त्यावरती संघर्ष करत बाबांनी ही लढाई लढलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातले धरणग्रस्त शेतकरी हे बाबांचे कायम ऋणी राहतील, हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सत्य की जय हो.